उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता मुलांच्या जीवावर बेतल्यात। हे बोलण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना। बिझनेस गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि 16 वर्षाच्या तरुणाचा त्याच्याच जवळच्या मित्रानं बेदम मारहाण करत खून केला। पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमध्ये ही घटना घडली आहे। बिझनेस गेम खेळल्यानंतर 16 वर्षाच्या गणेश कुराडेचा त्याचा मित्र सोहेब शेख याने रस्त्यावर खाली पाडून डोक्यावर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला। जवळच्या मित्रालाच सोहेब शेख याने मृत्यू होईपर्यंत इतकी बेदम मारहाण का केली, पोलीस यावर काय म्हणाले तेही पहा। 3/5/25 रोजी एक साधारणपणे 3-3:30च्या सुमारामध्ये यामधील जो मयत आहे गणेश कुराडे हा त्याचा लहान भाऊ कार्तिक आणि त्याचे शेजारचे मित्र चैतन्य आणि हा आरोपी सोहेब शेख हे कॅरम खेळून त्याच्यानंतर जो नवा व्यापार बिझनेस हा गेम असतो तो खेळ खेळत होते। त्या खेळमध्ये त्यांची वाद झाले आणि त्या किरकोळ वादावरून एकमेकांमध्ये मारहाण केली सोहेबने त्याच्या छोट्या भावाला। त्याचा राग धरून त्या कार्तिकने त्याचा जो भाऊ आहे आपला मयत गणेश यास ती माहिती सांगितलेली आहे आणि त्यावरून तो जाब विचारायला त्या सोहेबला गेलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांची धक्काबुक्की झालेली आहे आणि सोहेबने त्याच्यामध्ये त्याला पायामध्ये पाय अडकवून जोरात ढकललेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडला व बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर सोहेबने त्याला जोरजोरामध्ये तोंडावरती आणि यावरती लाथा मारलेल्या आहेत आणि त्याच्यात तो उपचारापूर्वीच मयत झालेला आहे। मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती राग आणण्यावर आणि त्याच्यातून अशा प्रकारचे कृत्य केल्याची समज आहे। त्या संदर्भात पालकांना काय सांगायचं, ही मुलं नाही काय आव्हान? बरोबर आहे। यामधील आता घटनेमध्ये आपण मुलांचं वय लक्षात घेतलं तर जो मयत मुलगा आहे त्याचं वय 16 वर्ष आहे आणि आरोपी जो आहे त्याचं वय 19 वर्ष आहे। तर पालकांनी हे आपल्या मुलांना पालकांनी प्रत्येक गोष्टीत एकतर सजग राहायला हवं आणि मुलांना वेळोवेळी काही गोष्टींमध्ये मुलांचं समुपदेशन आवश्यक असतं किंवा हे तात्कालिक कारणावरून जे होणारे वाद असतात तर यासाठी मुलांचं योग्य प्रकारे समुपदेशन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पालकांनी आणि सजग राहिलं पाहिजे। या प्रकरणी आरोपी सोहेब शेख याला अटक करण्यात आली असून 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अल्पवयीन मुलं काय खेळतात, कोणाशी वाद घालतात याकडे पालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन सुद्धा पोलिसांनी यावेळी केलंय।